नागपूर जबलपूर महामार्गावर माणुसकीला लाजवणारी घटना घडली आहे। अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर कोणीही मदत न केल्याने मृतदेह बाईकवर घेऊन जाण्याची पतीवर वेळ आली। कारमधून जाणाऱ्या व्यक्तीने कॅमेऱ्यात ही घटना कैद केली। यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास मागून वेगात आलेल्या ट्रकमुळे पत्नी पडून ट्रकच्या चाकाखाली आली। यात पत्नीचा मृत्यू झाला। भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर हतबल अमित यांनी काय करावं हे सुचत नव्हतं। त्यांनी अनेक वाहनांना हात जोडून थांबवण्याची विनंती केली, पण कोणीही थांबण्यास तयार नव्हतं। एकाही चालकाने माणुसकी दाखवली नाही। अमित यादव डोळ्यातील अश्रू पुसत हात जोडून वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण कोणीही वाहन थांबवायला तयार नव्हतं। यावेळी हतबल झालेल्या अमित यादव यांनी शेवटी पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीला बांधला आणि घरी मध्य प्रदेशला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला। पती पत्नी हे मध्य प्रदेशच्या सिवनी येथील रहिवासी आहेत। रक्षाबंधन असल्याने अमित मोटारसायकलने लोणारा येथून देवलापार मार्गे करणपूरला जात होते। सुरुवातीला मदतीची याचना करताना कोणीही मदतीसाठी वाहन थांबवलं नाही। मात्र मृतदेह घेऊन जाताना पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला। यानंतर भीतीपोटी ते थांबायला तयार नव्हते। अखेर महामार्ग पोलिसांनी त्याला अडवून गॅरसीचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे।